नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत अशी गावरान पद्धतीची थाळी बघणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 लसूण पाकळ्या, किसलेलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं घालून मिक्सरला बारीकसर पेस्ट करून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये पेस्ट काढून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, 1.5 चमचा आपला साठवणुकीचा मसाला घालायचा आहे. 1 चमचा धन पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि आपलं तेल घालायचं आहे 2 चमचे वरून. व्यवस्थित असा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघू शकता. इथे मी आपली लांब शिमला मिरची असते ती शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. शिमला मिरचीच्या पाठीमागचे देठ चिरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मधोमध असे कट देऊन घ्यायचा आहे शिमला मिरचीला. इथून तिथून पूर्ण कट करायचं नाही आहे. जी वरची आपली त्याची साल असते एक साईडची ती फक्त या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आतल्या ज्या बिया आहेत त्या आपण बिया काढून घेणार आहोत. या मिरच्या याच पद्धतीने चिरून त्यातल्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढल्यानंतर आपण जो तयार मसाला केलेला होता तो मसाला याच्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेणार आहोत. हा मसाला करताना शेंगदाणे शक्यतो भाजलेलेच वापरावेत. भाजलेल्या शेंगदाण्याने मसाल्यालाही चव छान येते आणि भाजीला तेलही मस्तपैकी सुटतं. इथे बघू शकता या पद्धतीने आपण मसाला भरून मिरची या पद्धतीने बंद करून घेणार आहोत. सगळ्या मिरच्या या पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत. पॅनमध्ये तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत सगळ्या आणि एक झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटं वाफ काढल्यानंतर मिरच्या पलटवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. इथे बघू शकता खालच्या बाजूने आपल्या मिरच्या कशा फ्राय झालेल्या आहेत. मिरच्या पलटून घेतल्यानंतर आपण एक पाण्याचा शितोडा देणार आहोत त्याच्यावरती. पाण्याचा शितोडा दिल्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एक 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिरच्या. इथे बघू शकता मिरची किती मस्तपैकी आपली शिजली गेलेली आहे. आपण फक्त यावरती पाण्याचा शितोडा दिलेला होता तरीसुद्धा खाली करपलेली नाही आहे. मस्तपैकी आपली भरली मिरची तयार आहे. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मी मटकीला घरीच मोड आणलेले होते. तुम्ही दुकानामध्ये मोड आलेली मटकी मिळते तीही घेऊ शकता. कढईमध्ये मटकी घालून व्यवस्थित 1-2 मिनिटं परतवून घ्यायची आहे. मटकी परतताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की मटकीचे जे मोड आहेत ते बिलकुलही करपता कामा नाहीत. नाहीतर मग मटकीचं सगळं पौष्टिकपणा निघून जाईल. इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे. थंड पाण्यामध्ये मटकी घालून व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायची आहे. मटकीचे जे सालपट असतं वरती आलेलं ते सालपट व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने धुवून. तोपर्यंत कढईत तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी देऊन द्यायची आहे. फोडणी दिल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून कांदा आपल्याला लवकर पचेल आणि आपले खोबरं आणि लसूणची पेस्टही करपणार नाही. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. तो टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. टोमॅटो 1 मिनिटं परतून नंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो व्यवस्थितरित्या आपला शिजला जाईल. परफेक्ट नियोजन केलं तर हा स्वयंपाक तुम्ही अर्धा ते पाऊण तासामध्ये आरामशीर करू शकता. इथे बघू शकता आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परततानाही आपण उलटण्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. जेणेकरून जे टोमॅटो आपला एकजीव होईल पूर्ण आपलं मिश्रणामध्ये. त्यानंतर आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी घातलेली आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आपला घरचा जो साठवणुकीचा मसाला असतो तो मसाला 1 चमचा घालून घेतला आहे. सगळा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तेल सुटल्यानंतर आपण जी मटकी धुवून घेतलेली होती स्वच्छ त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मटकी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाल्यासोबत मटकी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता पाण्याची क्वांटिटी. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून फुल गॅसवरती आपल्याला एक भाजीला उकळी आणून द्यायची आहे. त्यानंतर गॅस लो करून आपल्याला भाजी 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण ही रात्रीच्या जेवणासाठीची गावरान थाळी बनवलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली मटकीची रस्सा भाजी तयार आहे. आहा! काय ताटामध्ये अस्सल गावाकडे बनवलेलं बेत आहे. मटकीची भाजी, पांढरा भात, सलादमध्ये गाजर आणि कांदा आहे, 2 चपात्या आणि ही भरलेली आपली शिमला मिरची आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर याच रेसिपी मराठीला मात्र नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया मग आजच्या थाळीचा मेनू कसा झालेला होता. इथे आपण भाजीचा एक घास घेतलेला आहे. काय मस्त भाजी लागत होती. त्यानंतर आपण मिरची बघणार आहोत कशी झालेली आहे ती. मिरची चपातीसोबत घेताना मिरची आणि त्यातलं सारणही घ्यायचं आहे. वाह! काय मस्त लागतंय.